नक्कीच या विषयावर चर्चा होत असते. एकतर ते इंडिया आघाडीचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, सरकारला त्यांनी कोंडीत पकडलेलं आहे आणि राहुल गांधींनी जो दबाव निर्माण केला आहे विरोधी पक्षनेता म्हणून, सरकारच्या अपयशाची लक्तरं जी त्यांनी टांगली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे रिशफल करावे लागतात. कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतो. पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही मुंडकं तेच ठेवाल विद्रूप आणि बाकी सगळे सर्जरी कराल तर त्याला काय रिशफल म्हणत नाही. स्वतः नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फार घसरलेली आहे. अमित शहा यांना कोणतीच प्रतिमा राहिलेली नाही. मंत्री अपयशी आहेत. जवळजवळ 99% मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले अकार्यक्षम आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी हा शब्द मुद्दाम वापरतो कारण आम्ही केंद्रीय कॅबिनेटची ताकद पाहिलेली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये एखाद दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकतील असे कोणी दिसत नाही. एक शिवराज सिंग चौहान आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, ही मोठी नावं आहेत. बाकी सगळे रामभरोसे चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवर होतो. मोदींची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मोदींना फार काम झेपत नाही. अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळलेली आहे की ते गृहखातं चालवत नसून एखाद्या गुंडाप्रमाणे टोळी चालवतात वर्दीतल्या लोकांची, असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे. आणि या सगळ्याचा परिणाम नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर गेल्या काही काळापासून झालेला आहे. मोदींना पटत आहे. या रिशफलमध्ये जोपर्यंत अमित शहाना बाजूला केलं जात नाही तोपर्यंत कोणत्या रिशफलला आता अर्थ उरलेला नाही. ही साधारण दिल्लीतल्या महत्त्वाच्या वर्तुळातली चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल राहुल गांधींविषयी काय चर्चा झाली. राहुल गांधींविषयी नक्कीच महाराष्ट्रातल्या काही घडामोडी आहेत. राष्ट्रीय विषयांवरती त्यांचं सध्या जे काय भ्रमण सुरू आहे देशभरात, त्या संदर्भात चर्चा होत असते. आणि राहुल गांधींचं नेतृत्व आता मोदींना मागे टाकून खूप पुढे गेलेलं आहे. मोदी सत्तेवर आहेत म्हणून या क्षणी नेते आहेत. ज्या क्षणी मोदी सत्तेवर नसतील त्या क्षणी ते नेते नसतील. राहुल गांधींचं तसं नाही. राहुल गांधी या देशाचे अनडिस्प्युटेड लीडर झालेले आहेत आणि ते तुम्हाला आता दिसत आहे. दिल्लीत होता, दिल्लीतल्या वर्तुळातल्या बातम्या चर्चा तर तुमच्या काही येतच असतात, कारण केंद्रीय राजकारणात राहतात. आता तुम्ही एक महत्त्वाचं विधान केलं की मोदींची प्रकृती बरी नाही. काय असं त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसत आहे की ते अस्वस्थ आहेत. मी त्यांना ऑब्झर्व करतो, त्यांना बोलताना, चालताना, गाडीत बसताना, आणि त्यांचेच लोक सांगतात जसे नेहरू थकले होते तसे मोदी थकलेत. शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते आणि आता मोदी फार थकले आहेत. आणि इतक्या थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये. राष्ट्रहितासाठी अमित शहा आणि मोदींनी आता दूर व्हायला पाहिजे. राष्ट्रहितासाठी जर राष्ट्र प्रथम असेल तर मग त्यासाठी त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे. याला देशसेवा म्हणतात ना. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाचं नेतृत्व करणं यात राष्ट्रहित नाही.
आणि आपण पाहिलं असेल की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची कशी खिल्ली उडवली जाते. अमेरिकेचे राजदूत जे ट्रम्प त्यांचे मित्र आहेत म्हणतात की मोदी कसे गयावया करतात, पत्रकार परिषदा घेऊ नका, मला प्रश्न विचारायला लावू नका. हे चांगल्या उत्तम आरोग्याचं किंवा प्रकृतीचं लक्षण नाही. त्याने आत्मविश्वास गमावलेला आहे, कॉन्फिडन्स गमावलेला आहे, त्याचा परिणाम. मात्र त्यांच्या तब्येतीविषयी तुम्ही म्हणलात की त्यांचे सहकारी सुद्धा बोलतायत. त्यांचे सहकारी असे म्हणतात की मोदी खूप कमी वेळ झोपतायत. हे ठोस तब्येतीविषयीची माहिती तुमच्या कानापर्यंत झोप न येणं हे सुद्धा आजाराचं लक्षण आहे. झोप न येणं हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. जर ते कमी वेळ झोपतात असं कोणी सांगत असेल तर एक माणूस इतके वर्ष झोपत नाही आणि त्या झोपेचं राजकारण करतो, तर कमी झोप येणं किंवा झोप न येणं हे सुद्धा प्रकृती बिघडल्याचं लक्षण आहे किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही, हे सुद्धा त्यांचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. रावसाहेब, तुम्ही म्हणालात की मोदी आता थकल्यात, तसं जाणवत आहे, तसं दिसतंय. तशी एक कबुली नितीन गडकरींनी दिली आहे की मीही थकलोय. भले आता नवीन स्टेटमेंट येतात की माझ्या विधानाचा विपर्यास. नाही बघा, नितीन गडकरी त्यांच्या विधानावरती भाष्य करायला समर्थ आहेत. मोदींना जबरदस्तीनं तिथे आता लादलं जात आहे, कारण भाजपकडे दुसरा कोणताही चेहरा दिसत नाही. जे आहेत चेहरे ते विद्रूप आहेत सगळे. अमित शहाना कधीच कोणी प्रधानमंत्री करणार नाही. अमित शहाना त्यांची किती इच्छा असली, त्याने किती कारस्थानं केली, त्याने किती पक्ष फोडले, त्याने किती खासदार गोळा केले, त्याने किती मोदींच्या विरुद्ध स्वतःचं गँग निर्माण केली खासदारांची, तरीही त्यांना कोणीही देशाचं पंतप्रधान होऊ देणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मोदींना चालवलं जात आहे. माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्याबाबत देशाच्या नेतृत्वाच्या बदलाबाबत अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये जाणं किंवा त्यांची वर्णी लावणं, याकडे तुम्ही कसं पाहता? मी तुम्हाला वारंवार म्हटलं आहे, त्यांना केंद्रात जावं लागेल. मग ती त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय समिती, आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या माहितीनुसार पक्के त्यांना केंद्रातली जबाबदारीसुद्धा घ्यावी लागेल. ते किती नाही म्हणत असले तर ही सुरुवात आहे त्यांनी केंद्रात जाण्याची, आणि वारंवार दिल्लीत त्यासाठीच जात आहेत. अमित शहांबरोबर कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही मंत्रिमंडळात. ही अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका आहे आणि ती मोदींना माहिती आहे. आता भाजपचे लोक म्हणतील तुम्हाला हे कसं, म्हणजे मी खोटं बोलतो आहे का? तसं नाही आहे, माझ्याकडे पक्की माहिती. अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसही काम करायला तयार नाही दिल्लीत. इतर काही प्रमुख नेते जे आहेत भाजपचे, त्यांनीही अमित शहांबरोबर काम करायला नकार दिला. भाजपनं 2029च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय समितीवरील वर्णी असेल, NDAचे मित्रपक्ष असतील, जेनझींचं आंदोलन असेल, या दृष्टीने एक व्यापक व्यूहरचना आखली जाते. इंडिया अलायन्सची साधारण 2 महिन्यापूर्वी बैठक पार पडली. असं ठरलं होतं की हैदराबादमध्ये 13 ऑगस्टला बैठक पार पडेल इंडिया अलायन्सची. तर राहुल गांधींची या संदर्भात काही बोलणं आलंय का? कारण एका मुलाखतीत, म्हणजे तुम्हीच घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी इंडिया अलायन्सच्या भवितव्यावर काही विधान केलं. इंडिया अलायन्सचं भवितव्य हे चांगलं आहे. जेन झीच्या मागे इंडिया ब्लॉक नसता राहुल गांधींनी सुद्धा ज्या प्रकारे एक वातावरण निर्माण केलं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आदित्य ठाकरे ह्यांनी उपक्रम फार मोठ्या पद्धतीने तो राबवला. जेन झीचा अनेक राज्यांमध्ये त्या पक्षाच्या लोकांनी काम केलं, त्याच्यामुळे जेन झीला बळ मिळालं. हां, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी हे तुम्हाला नाकारता येणार नाही. आम्ही आमच्याच पद्धतीनं राज्यामध्ये काम करतो आहोत आणि ते करत राहू. याचा फायदा शेवटी इंडिया ब्लॉकला आणि महाराष्ट्रात या राज्यामध्ये महाविकास आघाडीलाच होणार आहे. पण इंडिया अलायन्सची
पुढची बैठक कधी पार नाही, पडेल आता त्याच्यावरती किंवा काय, या संदर्भात काही राहुल गांधींची चर्चा झाली? नाही, त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्याच्यावरती निर्णय लवकर मला कळेल नक्कीच. असं तुम्ही म्हटलं की RSS देशाच्या नेतृत्व बदलाबाबत गांभीर्यानं विचार करता आहे. जर अमित शहा बरोबर काम करायला कोणी तयार नाही असे तुमचे विषय म्हणताय. चेहरा अमित शहा बरोबर काम करायला आता मोदी तयार नाही. पुढे बोला. केंद्रीय मंत्रिमंडळातून अमित शहाला वगळण्यासंदर्भात मोदींची मानसिकता आहे. आता ते किती धाडसाने निर्णय घेतात तो पाहू. पण आज या देशाची जी दुर्गती झालेली आहे, ज्या पद्धतीचं हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, लोकांमध्ये अस्वस्थता अस्थिरता आहे, त्याला सगळ्यात जास्त जबाबदार मोदींपेक्षा अमित शहा आहे. अमित शहाने या देशाच्या राजकारणामध्ये विषारी प्रवाह आणले. खासदार आमदार विकत घेणं, पक्ष फोडणं, न्यायालयावर दबाव आणणं, निवडणूक आयोगावर दबाव आणणं, या अपप्रवृत्ती गेल्या 12 वर्षामध्ये अमित शहाने आणलेल्या आहेत आणि मोदी त्यांच्या मागे फरफडत गेले. याची आता जाणीव मोदींना होताना दिसते असं मोदींचे सहकारी आता सांगतात. नाही, पण रावसाहेब तुम्ही जे म्हणालात की संघ विचार करतो आहे देशाच्या नेतृत्वाबद्दल, हो, पण संघ अजूनही तितकाच ताकदवान आहे असं तुम्हाला वाटतं? कारण संघाचे जे 3 महत्वाचे अजेंडे आहेत त्यापैकी 2 अजेंडे नरेंद्र मोदींनी पूर्ण केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये. म्हणजे एक कोणते? म्हणजे राम मंदिर आणि 370 कलम, आणि आता समान नागरिक कायदा या संदर्भातही स्ट्रॅटेजी आणि सगळ्या म्हणजे मोदी जर संघाचा अजेंडा पूर्ण करत असतील, पूर्ण बहुमत असेल, एखाद्या पक्षाचं पूर्ण बहुमत सरकारमध्ये असेल, पार्लमेंटला असेल आणि त्याचं नेतृत्व एखादा नेता करत असेल, तर त्या बहुमताच्या जोरावर तो आपला अजेंडा पूर्ण करू शकतो. हे लक्षात घ्या. मोदींच्या ठिकाणी जरी नितीन गडकरी असते, अरुण जेटली असते, तरी त्यांनी बहुमताच्या जोरावर त्यांचे अजेंडे पूर्ण केले असते. त्याचं श्रेय दुसरं कोणाला देता येणार नाही. 370चा अजेंडा पूर्ण केला. आज काश्मीरची परिस्थिती काय आहे? या स्वातंत्र्य दिनाला काश्मीरी पंडितांनी घराबाहेर पडू नये अशी ॲडवायझरी गृह खात्याने दिली. हा 370 कलमाचं हा परिपाक आहे. अतिरेक्यांच्या अनेक टोळ्या या क्षणी काश्मीरमध्ये घुसल्याची इनपुट्स आहे. काश्मीरी पंडितांना स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही, त्यांनी घराच्या बाहेर पडू नये अशी जर ॲडवायझरी अमित शहाचं गृह खातं देत असेल, म्हणजे काश्मीरमध्ये काय स्थिरस्थावर झालं आहे? कागदावरचे 370 कलम हटवलं, पण काश्मीर आमचं झालं का? जोपर्यंत तिथे काश्मीरी पंडित आणि हिंदू निर्भयपणे वावरू शकत नाहीत, तरच 370 कलम हटवलं आणि त्याचा हिंदूंना आणि देशाला फायदा झाला असं म्हणता येईल. 2 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये नव्यानं दहशतवादाच्या टोळ्या आलेल्या आहेत. ही माहिती आल्यावरती परत एकदा काश्मीरी पंडितांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये अशी ॲडवायझरी जर गृह खात्याला काढावी लागत असेल, तर ते अमित शहांचं अपयश आहे. मग आता RSSच्या गुडबुक्समध्ये नेमकं कोण आहे? जर तुम्ही म्हणता की अमित शहा नाही, मोदी. अमित शहा कोणाच्याही गुडबुक्समध्ये नाहीत. अमित शहा तसं मोदींच्याही गुडबुक्समध्ये नाहीत. हा माझा अनुभव आहे दिल्लीतला. बोलिये. नाही, रावसाहेब, एकच प्रश्न आहे की तुम्ही परिवहन मंत्र्यांना परवा पत्र लिहिलं होतं. मराठी रिक्षा चालकांसंदर्भात तुम्ही विषय मांडला होता. तुमचं परिवहन मंत्र्यांशी काही बोलणं झालं का? कारण तुम्ही म्हणालात की रिक्षा चालकांना घेऊन तुम्ही परिवहन हो, त्यांना त्याची भीती वाटते की त्यांच्या कॅबिनमध्ये काही गडबड होईल, मंत्रालयात गडबड होईल. पण तरीही मी त्यांना पुढील 10 दिवस रोज त्याची आठवण करून देणार आहे आणि मग पाहीन. तुम्ही जर हजारो रिक्षा चालकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने घेणार नसाल, त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देत नसाल, तुम्ही निर्दय आणि क्रूर आहात मिस्टर प्रताप सर नाईक. तुमच्याकडे डेलिगेशन वेळ मागताय, तुम्ही करता काय? मग काम काय आहे तुम्हाला? एसटी तोट्यात आहे, तुमच्याकडे काम काय? मग जे नाके आहेत सगळे, तिकडले कलेक्शन हे तुमचं काम आहे का? माझ्याकडे सगळी माहिती आहे, कोणत्या नाक्यावरून कुठे काय जातं आहे ते. जर
परिवहन मंत्र्यांकडे माहिती नसेल मी त्यांना देतो काय होतं आहे ते. रिक्षा चालकांच्या डेलिगेशनला त्यांना भेटावं लागेल. रॅपिडो संदर्भात तुम्ही काही रॅपिडो मुद्दे उपस्थित केले. रॅपिडो आज कंपनी रॅपिडो एक मोठ्या इव्हेंट्सचाही अनेकदा प्रायोजक असतो. हो अनेक मंत्र्यांच्या, त्याच्यामध्ये प्रताप सरनाईकसुद्धा आहेत. ज्या रॅपिडोमुळे हजारो रिक्षा चालकांची नोकऱ्या रोजगार